हाय हॅलो. मी चालले आता बाहेर. शॉपिंग राहिली थोडीशी, तुम्हाला सांगितलं होतं मी मगाशी. थोडीशी शॉपिंग राहिली ती करते आणि थोडंसं आज गावी जायचं आहे तर त्याच्यामुळं थोडंसं पार्लरमध्ये जाते आणि बाकी काय नाही, फक्त थोडासा हेअरकट करायचं आहे मला. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता ना माझं सगळं झालेलं आहे, शॉपिंग वगैरे सगळं झालं आहे. पार्लरमध्ये जाऊन आलेली आहे आणि पार्लरमध्ये जाऊन मी काय केलं हे तुम्हाला मी दाखवते. जास्त काय केलेलं नाही आहे, फक्त थोडंसं केस कट केलं. तर तुम्ही सगळेजण म्हणताय की तुमचे केस कसे वाढले हे तुम्ही सांगा मला, तर सांगणार नक्की सांगणार तुम्हाला माझे केस कसे वाढले कसे नाही ते. तर 2 दिवसापासून खूप अशी घाई चालली आहे माझी, त्याच्यामुळं मला काही सुचना नाही. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये मी हेअरकट करून आले. थोडासा छान दिसतोय, छान लुक येतोय. नंतर तुम्हाला दिसेलच, आता मी बांधून ठेवलेत केस, डोळ्यावर येतात म्हणून. तर आज ना मला आवरायचं आहे, कारण गावाला जायचं, त्याच्यामुळे सगळी तयारी करायची बाकी आहे. त्याच्यामुळे आता आवरणार आहे. तुम्हाला मी बाकीची शॉपिंग दाखवली की मी काय काय शॉपिंग केली वगैरे, मुलांची वगैरे शॉपिंग केली. आणि त्यानंतर बॅग वगैरे आणली. तर ही बघा बॅग आणली नवीन. मला वाटलं बॅग आणली असेल मी, पण नव्हतं, माझ्या लक्षातच नाही. मग परत गेले, बॅग घेऊन आले. आता मला सगळं सामान जे आहे ते भरायचे, पॅकिंग वगैरे चालू आहे. रुपाली पोचलेली गावी. त्यांना सांगितले भाजी आणा काहीतरी, कारण हे सगळं करायचं, परत स्वयंपाक करायचं, लय दमल्यासारखं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की नको, आता सगळी शॉपिंग वगैरे भरून ठेवते. मी सगळं जे आहे ते सगळं भरते आणि तुम्हाला बोलते. तर रात्री काय मला ना व्हिडिओ काढायला जमलं नाही, पॅकिंग वगैरे केली मी आणि व्हिडिओ काढायला जमलं नाही. रात्री भरपूर लेट झाला मला, 12:30 पावणे 1 वाजले की पॅकिंग करता करता. आणि त्यानंतर मग झोपायचं आणि उद्या सकाळी लवकर उठायचं होतं. परत सकाळच्या गाडीचं रिझर्वेशन केलं होतं, 6:30ची पावणे 7पर्यंतची गाडी होती, त्याच्यामुळं मग लवकर आवरायचं होतं. तर आता आम्ही निघालेलो आहे सकाळी. तर रात्री फक्त 3 तासाची झोप झाली माझी. सकाळी परत लवकर उठून सगळं आवरून बघितलं, सगळं घेतलं आहे का, आणि त्याच्यानंतर निघालेलो आहे आम्ही. तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या बॅगा घेतलेल्या आहेत. समीक्षा म्हटली माझी वेगळी बॅग घे मम्मा. वेदांत म्हटला मम्मा मी वेगळी बॅग घेणार माझी, आणि मी माझी स्वतःच घेणार. तर म्हटलं ठीक आहे. आणि माझी वेगळीच बॅग, म्हणजे आता त्याच्यामध्ये भरपूर सामान, म्हणजे काय आता तुम्हाला सांगू, 4-5 फंक्शन आहेत गावाला, म्हणजे 4-5 कार्यक्रम आहेत, त्याचं वेगळं सामान. त्याच्यामध्ये माझं सगळं एका बॅगमध्ये सगळं माझं सामान आहे. वरती त्यांनी घेतलेलं त्या बॅगमध्ये सगळं माझं. समीक्षाच्या आम्ही दोघींनी पकडलेलं ह्यामध्ये समीक्षाचं, वेदांची वेगळी, आणि ह्यांचं कुठंतरी थोडंसं सामान झालं. तर आता निघालेलो आहे आम्ही. सकाळी आवरायला भरपूर उशीर झाला होता, तरी 5लाच उठले होते सगळं आवरून वगैरे, तरी पण भरपूर उशीर झाला होता आम्हाला. रिक्षामध्ये 6:30 वाजले होते आणि पावणे 7ची गाडी, त्याच्यामुळं ना पटपट जाणं गरजेचं होतं. तर भेटली तरी गाडी आम्हाला. आम्ही गेल्यानंतर चांगल्या अर्ध्या तासानंतर गाडी आली. तर बसलो आहे आम्ही लालपरीमध्ये, बघू शकता तुम्ही. आज पहिल्यांदाच गावी जाताना काहीच गर्दी नाही. गडबडशीला म्हणजे एकदम मस्तपैकी बसायला जागा, आणि आम्ही रिझर्वेशन केलेलं त्याच्यामुळे आम्हाला जागा आहेच. पण जरी कोणी असतं ना, मला वाटतं शनिवार रविवार असेल, कारण अगोदरच लोक. आणि पहिल्यांदा असं झालं पूर्ण गाडी म्हणजे रिकामी आहे. रिझर्वेशन केलं आम्ही की गाड्यांना गर्दी असेल, आपल्याला उभं राहायला पण जागा नसेल, आपलं रिझर्वेशन करून जावं. रुपालीने पण तसंच केलं, पण नाही ना गाड्यांना गर्दीच नाही अजिबात. आम्हाला एकदम व्यवस्थित जागा भेटली असते, एकदम व्यवस्थित, पण मस्तपैकी तरी पण भेटली, कारण रिझर्वेशन होतं म्हणून टेन्शन नाही. पण गाड्यांना गर्दीच नाही, एवढी कसं काय कळलं नाही. आणि पुण्यातून वगैरे गर्दी वगैरे झाली. तर त्यानंतर आवडलं सगळं. चला आता कर्जतला सगळ्यांना आहे, तर काय काय घ्यायचं चाललंय वाटतं, म्हणजे खरेदी वगैरे चाललेली आहे. वगैरे घेतलं आहे, कळलं काल
दाखवतात नुसते, हे बघ ते बघ ते बघ. तर अशा पद्धतीने आमचा छान असा प्रवास सुरू झालेला आहे. मस्तपैकी छान वातावरण होतं, जास्त काही गरम होत नव्हतं. सकाळचं वातावरण म्हणलं छान वाटत होतं मस्त. आणि मला काय नाही माझं एक टेन्शन होतं की नाही का, गावी गेल्यानंतर आई मला ह्या कपड्यामध्ये बघितल्यानंतर किंवा सासू सासऱ्यांनी दोघांनी ह्या कपड्यात बघितल्यानंतर काय म्हणतील. कारण पहिल्यांदाच त्यांच्यासमोर असे मी कपडे घालून चालले होते. ठरवलं होतं मी की नाही आता कोणाला नाही घाबरायचं असं तसं, पण मनातून थोडीशी भीती वाटत होती. मी मिस्टरांना विचारलं होतं, होय होय हे कपडे मी घालू का? तर ते म्हणले हा छान दिसत आहेत, घाल. तर तुम्ही मला सांगा असे कपडे मला दिसत आहेत का, सूट होत आहेत का आणि कसे वाटत आहेत. तर थोडीशी धाकधूक होती की काय म्हणतील आई की अशा कपड्यामध्ये आली किंवा काय. तर तुम्हाला नक्कीच सांगेल मी काय म्हटल्यात मला त्या, किंवा काय बोललं का कोण. तर चला आता कर्जतला जाते, सगळ्यांची गाठभेट पडेल आणि सगळे खूप दिवसानंतर भेटतील, खूप छान वाटेल. तर ना पुण्यामध्ये पाऊस चालू आहे, आमचं पाऊस लागला इथं पुण्यामध्ये. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं नाही कुठं पाऊस होताच काल. तर आम्हाला लागला, थोडंसं छान वाटलं, मस्त वाटत होतं वातावरण, छान सुंदर असा प्रवास वगैरे झाला. लवकरच आता आम्ही कर्जतला पोहोचू आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आमचे एकत्रचे व्हिडिओ बघायला मिळतील छान. तर नक्कीच वेट करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.